24 तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघड, विधी संघर्षग्रस्त बालकासह चौघांची टोळी निष्पन्न। धुळे शहरातील 100 फुटी रोडवरील डी-मार्ट परिसरात झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केली आहे। या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त बालकासह चौघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। तसेच 54,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून 30 रोजी मध्यरात्री 100 फुटी रोडवरील डी-मार्ट जवळील बंद शासकीय दूध डेअरीच्या पडक्या इमारतीत फिर्यादी शोएब शब्बीर शहा वय 32 राहणार मसदी तालुका जिल्हा धुळे यांना अडवून तिघा अज्ञातांनी मारहाण केली। त्यांच्या शर्टच्या खिशातून विवो कंपनीचा मोबाईल आणि 4,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली। एवढेच नव्हे तर मोबाईलमधील OTPचा वापर करून त्यांच्या खात्यातून 900 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले। या घटनेप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने चिरंतन उर्फ दादू सतीश गवळी, हर्षल राजेंद्र मेढे आणि दत्तात्रय उर्फ दक्ष दिनेश पाटील यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी हर्षल राजेंद्र मेढे याला अटक केली। आरोपींकडून फिर्यादीचा विवो मोबाईल, 4,000 रुपये रोख रक्कम, 900 रुपयांचा ऑनलाईन व्यवहार आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर MH18CG 9414 मोटारसायकल असा एकूण 54,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। उर्वरित 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या हर्षल मेढे याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।